कमी वेळात अगदी 5 ते 10 मिनिटं लागणार वेळ लागतो. एकदम असं झटपटीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे बघा. मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे. किती कमी वेळात, अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात हे लोणचं बनवायला. अगदी कमी वेळात आणि मस्त. तुम्ही पहिलंच आपलं लोणचं आहे आणि ही रेसिपी खास करून मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही पण बनवा, ट्राय करा आणि कसं वाटलं तुम्हाला लोणचं कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आपण आंबे घेतलेले आहेत मस्त फ्रेश. तर शेवटपर्यंत बघत राहा. मस्त लोणचं बनवत आहोत आपण, एकदम चटपटीत लोणचं. कैऱ्या यायला सुरुवात झालेली आहे मार्केटमध्ये. आपण घेऊन आलेलो कैऱ्या खाण्यासाठी चालल्या होत्या, पण लोणचं खायची खूप इच्छा झाली. तर झटपट कसं लोणचं तयार केलं जातं नक्कीच बघा. तर आपण वेळ न घालवता पटापट लोणचं करायला. लोणच्यासाठी लागणारं साहित्य बघा. मस्त कलंची घेतलेली आहे, लवंग घेतलेलं आहे 2-4 आणि जाडवाली मोहरी घेतलेली आहे, बडीशोप, जिरे, काळे तीळ आणि धने, सुकलेली धने घेतलेली आहेत. जिरे बघू शकताय तुम्ही. अगदी असं चटपटीत होतं, अगदी कमी वेळामध्ये खायला अप्रतिम लागतं. तुम्ही लगेच करून लगेच खाऊ शकता असं आपल्याला लोणचं बनवायचं आहे. हळद, मीठ आणि लाल मिरची पावडर घेतलेलं आहे. टेस्ट अनुसार घेऊ शकता कमी जास्त करून. तर आपण कैऱ्या छान अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही. त्या वजनाने 1/2 किलो कैऱ्या आहेत. अगदी वर्षभर टिकणारे लोणचं हवं असेल कोणाला नक्की कमेंट मध्ये सांगा. लोणचं 1/2 किलो आपल्याला वाटतं, पण भरपूर सारे कैऱ्या होतात. मस्त 10 ते 12 दिवस आरामात कैऱ्याचं लोणचं खाऊ शकता. बघा किती सुंदर दिसते आहे, एकदम टेस्टी आणि मस्त तोंडाला पाणी सुटणाऱ्या कैऱ्या आहेत. आता सुरुवात करूया. मसाले मस्त मसाले बारीक करून घेणार आहोत, वाढवू शकता. तर आपण एक मसाले घेतलेले आहेत. हे मसाले म्हणजे एक नंबर याची टेस्ट. तर हे मस्त सुरुवातीलाच एवढा सुगंध येतो ना, तुम्ही समोर बघत राहा. अगदी कमी वेळात होतोय कारण की डिटेल्स आपण सांगत आहोत त्यामुळे वेळ लागतोय, पण अगदी तुम्ही बनवायला जाल तर 10 मिनिटातच तुमचं लोणचं बनवून तयार होणार आहे कारण की जास्त वेळ लागत नाही. मसाल्यामध्ये आपण घेतलेले धणे, कलंची घेतलेली आहे, लवंग घेतलेले आहेत, मोहरी घेतलेली आहे, जाडवाली मोहरी घेतलेली आहे. मोहरीच्या ऐवजी तुम्ही डाळ पण वापरू शकता, आजकाल डाळ पण भेटते किराणावरती. आपण काळे मिरे घेतलेले आहेत, 7-8 काळे मिरे घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहेत, बडीशोप घेतलेले आहे, काळे तीळ घेतलेले आहेत. काळे तीळ असतील तर घ्या, नाहीतर व्हाईट तीळ ही वापरू शकता, नाही वापरले तरी काही हरकत नाही. आणि सुकलेले धने घेतलेले आहेत. बघू शकता आपण सर्व मसाले एवढे घेतलेले आहेत. अगदी थोड्या थोड्या प्रकारात घेतलेले आहेत प्रमाणामध्ये, कारण की आपलं लोणचीचं प्रमाण आहे 1/2 किलो कैरी आहे. 1/2 किलोच्या कैरीच्या हिशोबाने मी साहित्य घेतलेलं आहे, अगदी थोडं थोडं. चला तर मग आता आपल्याला हे हलकसं गरम करून घ्यायचं आहे. मसाले गरम करून, मसाले आपल्याला जास्त गरम करायचे नाहीयेत, अगदी कोमट हलकेसे आपल्याला थोडासा सुगंध यायला लागतोय तेवढेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अगदी आपल्याला जास्त गरम करायचे नाही. मी 100 टेम्परेचरवर ठेवलेलं आहे. इंडक्शनच आता यूज करावं लागत आहे. गॅसचा तर प्रॉब्लेम आहे, तुम्हाला पण माहितीच आहे. सर्वांना वेलकम, स्वागत आहे सर्वांचं. तर बघा आपण सर्व जिन्नस एकत्रच टाकणार आहोत, सेपरेट नाही करणार कारण की आपल्याला एकदम छोटासाच मसाला होणार आहे. त्यासाठी सर्व आपण एकत्र बघू शकताय. एकत्र केल्यानंतर एवढं सगळं साहित्य झालेलं आहे. हा मसाला एवढा अप्रतिम लागते, तुम्ही कुठलंही लोणचं ह्या मसाल्यामध्ये बनवू शकता. चला तर आपण घेऊया भाजून. बघा मस्त असा सुगंध सुटलेला आहे, कलर पण चेंज झालेला आहे. आपण आता इंडक्शनचं काम झालेलं आहे, बंद करून टाकूया. तर बघा मस्त असं आपण छान मस्त असा एवढा छान सुगंध सुटलेला आहे ना, खूपच सुंदर. तर बघा मस्त आवाज पण येतोय खळखळ. हा एकच नंबर. हे मसाल्याचा सुगंध म्हटलंय ना तर जीव वेडाच होतो खरंच.
लोणचं म्हटलं की खूपच माझं तर जीव की प्राण आहे. आणि हा सुगंध म्हटलं की तोंडाला पाणी यायला लागते, आजूबाजूला पण समजून जाते की आपण लोणचं बनवत आहोत. चला तर मसाले बघू शकता एकदम थंडेगार झालेले आहेत. तर आपण आता मसाले मिक्सर मध्ये टाकून मी बारीक करून घेते. आहा, एकच नंबर, मस्त, खूपच छान सुगंध येत आहे बघा. मस्त आपण असे बारीक करून घेतलेले, जास्त जाडी नाही आणि जास्त बारीक नाही. कोणाला आवडतोय हा मसाल्याचा वास, सुगंध म्हटलं की तोंडाला पाणी यायला लागते आणि लगेच खायची इच्छा होते बघा. मस्त आपण एकदम बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही, अगदी मिडियम साईजचा आपण करून घेतलेला आहे मसाला. तर बोटावर घेताल तर तुम्हाला समजेल बघा, मस्त असा जाडसर घेतलेला आहे. असंच आपल्याला बारीक, जास्त बारीक पण करायचा नसतो आणि जास्त जाडही नाही, कारण की जेव्हा आपण लोणचं कैरी खायला जातो तेव्हा त्याचा मसाला काढून जेव्हा आपण खातो, खायला अप्रतिम लागतो. आणि ज्याचे जाड जाड असतात ना, खूपच टेस्ट छान येते. आपण ना ते लोणच्यासाठी थोडंसं तेल कोमट करून घेऊया, जास्त कडकडीतही करायचं नाही आपल्याला. तर मस्त आपण कोमट करून घेतलेला आहे बघा. हातावरती असा थोडंसं भाप लागत आहे, गरमपणा. तर मस्त आपलं कोमट झालेलं आहे तेल, आपल्याला जास्त कडकड करायचं नाहीये बघा. मी बोट घालू शकते, एवढं कडकडीत आहे. चला तर आता आपण मसाले टाकून घेऊया त्याच्यामध्ये. तर पहिले बघा, हळद, मीठ आणि मिरची पावडर घेतलेला आहे मी. अगदी कुठलाच मसाला नाहीये, नॉर्मल मिरची पावडर आहे. तुम्हाला दुसरं मिरची पावडर घ्यायचं नाही ज्याच्यामध्ये मसाले वगैरे असतात, गरम मसाले, ते मसाला आपल्याला वापरायचा नाही आहे. हा नॉर्मल मिरची पावडर आहे, हळद पावडर आहे आणि मीठ हे टाकून घेऊया आपण तेलामध्ये. आणि हा आपण तयार केलेला घरगुती मसाला, लोणचं मसाला बघा. घरगुती मसाला आपण हा पूर्ण वापरणार आहोत. हे सर्व आपल्याला एकत्र करायचे आहे. बंद आहे इंडक्शन. अगदी आपल्याला कोमट तेल करून घ्यायचं आहे. आणि मस्त आता आपल्याला कैरी ऍड करायची आहे त्याच्यामध्ये बघा. मस्त अशी कैरी आपण कट करून घेतली. तर आपण कैरी टाकून घेऊ आणि छान मस्त असं मिक्स करून घ्यायचं. सर्व कैऱ्याला एकसारखा मसाला लागला पाहिजे. एकच नंबर असा मस्त सुगंध सुटलेला आहे. मी जी कोय असते ती निब्बर कोय आहे, ती पण मी ऍड केलेली आहे, बघू शकताय. तर बघा, आपलं कमी वेळात अगदी 5 ते 10 मिनिटं लागणार वेळ लागतो. एकदम असं झटपटीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे. चला तर मी प्लेट मध्ये काढून दाखवते तुम्हाला. अगदी आपण 10 ते 12 दिवस आरामात खाऊ शकतो हे लोणचं. अगदी फ्रेश बनवलेलं आणि एवढे चटपटीत मसाले, खायला तर एकच नंबर. बघा, मस्त आपलं लोणचं तयार झालेलं आहे. किती कमी वेळात, अगदी 5 ते 10 मिनिटं लागतात हे लोणचं बनवायला, अगदी कमी वेळात. आणि मस्त, तुम्ही पहिलंच आपलं लोणचं आहे आणि ही रेसिपी खास करून मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. तर नक्कीच तुम्ही पण बनवा, ट्राय करा. आणि कसं वाटलं तुम्हाला लोणचं कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.